स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उत्तर पुणे जिल्ह्याच्या जलसंपदेचा कणा मानले जाणारे हुतात्मा बाबूगेनू जलाशय डिंबा धरण यंदा पूर्वक्षमतेने भरले आहे। धरणातील पाणीसाठा जवळपास 100% पोहोचला असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या धरणाने पुन्हा एकदा हजारो शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षांना बळ दिले आहे। या ऐतिहासिक आणि आनंददायी क्षणांचे औचित्य साधत आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वैसे पाटील यांच्या हस्ते हुतात्मा बाबूगेनू जलाशय डिंबा धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले। या मंगलमयी प्रसंगी रमेश किल्लारी, कैलासबुवा काळे, निलेश टेमकर, निलेश थोरात, अजय आवटे, प्रकाश गोलप, संजय गवारी, सुषमाताई शिंदे आणि सरपंच प्रसाद कराळे यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हुतात्मा बाबूगेनू जलाशय म्हणजेच डिंबा धरण हे आंबेगाव, शिरूर तसेच शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांसाठी खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरली आहे। या धरणाच्या पाण्यावर तब्बल हजारो एकर शेती अवलंबून आहे। परिसरातील ऊस, भाजीपाला, फळबागा आणि विविध नगदी पिकांसाठी हे धरण वरदान ठरत असून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचाही हाच प्रमुख आधार आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी हंगामीसाठीची सिंचनाची चिंता आता पूर्णपणे दूर झाली असून शेतकरी वर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण आहे। निश्चितच भरलेले डिंबा धरण म्हणजे केवळ पाण्याचा साठा नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्याच्या समृद्धीची, विकासाची आणि उज्ज्वल भविष्याची ही एक नांदी आहे। नमस्कार। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं बदल घडवण्याचं कारण असणारं हे डिंबे धरण आज त्याच्या जलपूजनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित असणारे सभापती, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि सर्व तरुण सहकारी, माता भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। जलपूजन हा आपल्या परंपरेप्रमाणे दरवर्षी धरण पूर्ण भरल्याच्या नंतर किंवा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू झाल्याच्या नंतर आपण जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो। या संदर्भातली जी संकल्पना आहे ती खरं तर या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे किंवा ह्या धरण होत असताना ज्या ज्या मंडळींनी त्याग केला त्या सगळ्यांच्या बद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करणे, कारण या सगळ्या त्यांच्या त्यागामुळेच जी आपण खालच्या करमाळ्यापर्यंतच्या परिसरामध्ये जी समृद्धी पाहतो त्याच्या पाठीमागे हा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून या संपूर्ण परिसराच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कारणीभूत असणाऱ्या, वरदान असणाऱ्या या धरणाच्या जलपूजनाच्या निमित्तानं जलपूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात। मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना मागतो की ज्याप्रमाणे निसर्गाच्या माध्यमातून जी समृद्धी आपण या पाण्याच्या माध्यमातून दिलेली आहे अशाच प्रकारचं सुख समाधान शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये, कष्टकऱ्याच्या आयुष्यामध्ये सतत त्या ठिकाणी राहो, त्यासाठी भीमाशंकराची कृपा आपल्या सर्वांवर अबाधित राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय।